मित्रांनो, "आल्याड पडल्याड" या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच पाहिले. चित्रपट भूतबाधा आणि मंत्रतंत्र यावर आधारित आहे असे दिसते. कोकणाच्या पार्श्वभूमीवर सर्व घटना होत असतील असे वाटते. ट्रेलर थोडे डार्क वाटले. डार्क म्हणजे लिटरली डार्क. कुठलाही सीन नीट दिसत नव्हता. बहुधा अशा टाईपच्या सब्जेक्टला अशीच सिनेमॅटोग्राफी सूट करत असेल. सिनेमॅटोग्राफीबद्दल चित्रपट पाहिल्यानंतरच जास्त क्लॅरिटी येईल. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा या सर्व ॲक्टर्सच्या प्रमुख भूमिका आहेत. मकरंद देशपांडे हे कुठल्यातरी भूतबाधा रोखणाऱ्या मांत्रिकाच्या कॅरेक्टरमध्ये दिसत आहेत. गौरव मोरे हे बहुधा या चित्रपटातील प्रमुख पात्र आहेत. सुरेश विश्वकर्मा यांचे पात्र एका जुन्या वाड्यामध्ये ओढले जाताना दिसत आहे. कदाचित त्यांचा रोल थोडा शॉर्ट असावा. संदीप पाठक हे भूताने झपाटलेले दिसत आहेत. प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी यापूर्वी डिशक्या, किचिक, डॉक्टर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मित्रांनो, ट्रेलर थोडे डार्क वाटले. चित्रपट कसा आहे ते बघितल्यावरच समजेल. ट्रेलरमध्ये पंच लाईन्स अजिबात नव्हत्या. चित्रपट खूपच सिरियस आहे असे वाटते. परंतु चित्रपटाचे ट्रेलर आणि ॲक्च्युअल चित्रपट यांच्यामध्ये खूप फरक असू शकतो. बाकी ही गोष्ट खरी आहे की ट्रेलर बघून सुद्धा आपण काही गोष्टींबद्दल ओपिनियन बनवू शकतो. जे लोक मकरंद देशपांडे यांचे फॅन्स आहेत त्यांना त्यांचा या चित्रपटातील रोल नक्कीच आवडणार आहे असे दिसते. ते अतिशय सहजपणे आपला अभिनय करतात. गौरव मोरे हे देखील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रसिद्ध झालेले ॲक्टर आहेत. ते या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. परंतु ट्रेलर बघून चित्रपटात काहीच कॉमेडी नाही अशी शंका वाटते. मित्रांनो, चित्रपट पाहायचा योग आला तर चित्रपटाचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड होईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, सायोनारा.